नमस्कार मंडळी, लक्ष्मी झोम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसानंतर आम्हाला आवडतं म्हणून अहोंनी गावठी चिकन आणलेलं होतं. तसं तर अहोंना गावठी चिकन आवडत नाही, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की गावठी चिकनमध्ये नुसतं हाडं असतात आणि मांस कमी असतो. गावाला जरी गेलो आणि गावठी चिकन बनवलं तरी त्यांच्यासाठी आम्हाला वेगळं बॉयलरचं चिकन आणावं लागतं किंवा फिश वगैरे आणावी लागते. त्यांना थंडी थोडीशी जास्त वाढलेली आहे आणि घरात सगळ्यांना सर्दी खोकला झालेला आहे. तर मग ठरलं की आपण संडेला मस्त गावरान कोंबडी आणूया आणि झणझणीत मस्त रस्सा बनवूया. हिवाळा असो किंवा पावसाळा असो, अशा वेळी सर्दी खोकला झाला असेल तर गावठी कोंबडीचं सूप बनवून पितात किंवा मस्त रस्सा बनवून पितात. त्यामुळे सर्दी खोकल्यात भरपूर आराम मिळतो आणि इम्युनिटीसुद्धा आपली वाढते. सर्वात आधी इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता याला मॅरिनेट करून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर डायरेक्टली मॅरिनेट न करता सुद्धा चिकन बनवू शकता, पण मसाले लावून जर आधी ठेवलं आणि मॅरिनेट केलं तर त्याची चव छान येते. मॅरिनेशनसाठी सर्वात आधी मी चवीपुरतं मीठ घातले, पाव चमचा हळद घातले, 1 चमचा धने जिरे पावडर घातले आणि 1 ते दीड चमचा इथे मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली. आता सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि एकजीव करून छान मॅरिनेट करून ठेवूया. इथे मी मीठ फक्त चिकन पुरतंच घातलेलं आहे, बाकी रस्सा करताना आपल्याला मीठ अजून घालावं लागेल. आता सगळं साहित्य मिक्स करून मस्त यावरती झाकण ठेवायचं आणि आपलं वाटण होईपर्यंत हे असंच मुरत ठेवायचं आहे. वाटण बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे असे पातळ कापून घेतलेत, म्हणजे अशा उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतल्यात आणि छान असे सुट्टे करून घेतलेत. गॅसची फ्लेम आता मिडियम ठेवायची आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान लालसर होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर तेल न घालता सुद्धा परतून घेऊ शकता. छान स्मोकी असा फ्लेवर येतो. तुम्हाला जर जास्त स्मोकी फ्लेवर हवा असेल तर तुम्ही कांदा डायरेक्टली गॅस फ्लेमवरती भाजू शकता आणि खोबरासुद्धा तसंच भाजून घेऊ शकता. आता यामध्ये मी काही खडे मसाले घालणार आहेत. 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात, 3 ते 4 लवंगा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, थोडासा जावित्रीचा तुकडा आणि आपले हे बारीक दुसरे खडे मसाले आहेत ते घातलेत. यामध्ये खसखस, काळी मिरी, शहाजिरे, साधं जिरं असं घातलेलं आहे. खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घालू शकता. यानंतर मी ते थोडासा दगडफूल घातलेला आहे आणि एक मोठी वेलायचीचे दाणे असे काढून घातलेले आहेत. आता कांद्यासोबत खडे मसाले सुगंध सुटेपर्यंत 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. तर मंडळी, चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीजची अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मसाले छान परतून झाले की यामध्ये आपल्याला घालायचं खोबरं. मी इथे सुका खोबरा छान किसून घेतलेला आहे आणि थोडेसे धनेसुद्धा घातलेले आहेत. आता परत सगळे साहित्य छान 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. नॉनव्हेजच्या मी बऱ्याच रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्यांच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर त्यासुद्धा रेसिपीज तुम्ही चेक करू शकता. 2 मिनिटं वाटण छान भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी घालायची आहे बडीशेप. तुम्हाला जर बडीशेपचा फ्लेवर आवडत असेल तर नक्की घाला, नसेल आवडत तर स्किप केला तरी चालेल. पण गावरान कोंबडीच्या रश्श्यामध्ये बडीशेपचा सुगंध खूप छान येतो. आता परत 2 मिनिटं आपल्याला याला खरपूस छान भाजून घ्यायचं आहे. सुगंध छान सुटायला लागलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. तुम्हाला यापेक्षा जास्त अजून लालसर खरपूस भाजायचा असेल तर तसाही तुम्ही वाटण भाजून घेऊ शकता. आता मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच ग्राइंड करायचं आहे. इथे मी ज्या भांड्यामध्ये आलं लसणाची पेस्ट बनवली होती तिथेच मी हे सगळं साहित्य थंड झाल्यावर काढून घेतलं आहे आणि पाणी घालून छान मस्त असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आज ना मी हे चिकन कुकरमध्ये बनवणार आहे, कारण गावठी चिकन असल्यामुळे याला शिजायला थोडा वेळ लागतो. तुम्ही पाहिजे तर नॉर्मल भांड्यामध्ये पातेल्यामध्ये बनवू शकता. तर इथे मी 2 पळ्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि यामध्ये 2 तेजपत्ते असे तोडून घातलेत. सोबतच एक कांदा असा बारीक चॉप करून घातलेला आहे. कांदा आपल्याला 1 ते दीड मिनिटं परतून घ्यायचं आहे. चिकनला मी इथे आलं लसणाची पेस्ट ऑलरेडी लावून घेतलेली आहे मॅरिनेशनच्या वेळी, म्हणून मी इथे आता काही घालणार नाही. आता यानंतर आपल्याला घालायचं आहे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. टोमॅटो मी इथे छोटासा एकच घातलेला आहे, कारण चिकनमध्ये जास्त टोमॅटो घातला तर त्याचा आंबटपणा जास्त उतरतो आणि चिकनचा रस्सा आंबट लागतो. तुम्हाला जर हवं असेल तर घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. यामध्ये अर्धा चमचा हळद घेतला आहे, 1 चमचा घरगुती तिखट घेतला आहे, 1 चमचा धने जिरे पावडर घेतला आहे आणि 1 चमचा मी चिकन मसाला घेतला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा चिकन मसाला घेऊ शकता किंवा रेडीमेड घेतला तरी चालेल किंवा घरगुती घेतला तरी चालेल. मसाले आपल्याला 1 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. यामधून तेल सुटलं की यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहिजे तर पाणी न घालता सुद्धा मसाले परतून घेऊ शकता. मी इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे, म्हणून थोडंसं पाणी घालून परतून घेते, म्हणजे मसाले छान शिजतील आणि त्याचा कच्चेपणा जाईल. पाणी घातल्यावर तेलसुद्धा लवकर सुटतं, बघू शकता. मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आणि सुगंधसुद्धा सुटलेला आहे. आता आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे.
प्रत्येकाची चिकन बनवण्याची रेसिपी वेगळी असू शकते, माझीसुद्धा वेगळी आहे. मी आधी वाटण न घालता आधी चिकन घालून या मसाल्यांमध्ये परतून घेते छान तेल सुटेपर्यंत, नंतर वाटण घालते. 2 ते 3 मिनटं चिकन छान परतून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं नाही, फक्त झाकण असं वरचेवर ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे आणि चिकनचं सुद्धा पाणी इथे सुटते. चिकनच्या पाण्यामध्ये छान वाफ निघालेली आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. मध्ये तुम्ही एकदा चेक करू शकता 1 ते 1.5 मिनिटानंतर आणि परत असं मिक्स करून घेतलं की खाली चिकन करपत नाही किंवा मसाले करपत नाही. 4 ते 5 मिनटं मी छान चिकन तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला रस्सा किती घट्ट ठेवायचा आहे किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार वाटण घालू शकता. तर मी इथे 5 ते 6 चमचे वाटण घातलेलं आहे आणि रस्सा मी हा पातळ ठेवणार आहे. आता वाटण घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे. आता परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, कारण वाटण घातल्यामुळे खाली करपू शकतं. साधारण 2 ते 3 मिनटं मी छान वाफ काढून घेतलेली आहे. मध्ये एकदा मी मिक्स करून घेतलेलं होतं. बघू शकता छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि मसाल्यांचा छान सुगंधसुद्धा सुटलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर पाणी इथे थंड न घालता गरम करूनच घालायचं आहे, त्यामुळे मसाल्यांची चव टिकून राहते आणि रस्सासुद्धा लवकर उकळतो. आणि गावठी चिकन आहे तर शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून गरमच पाणी घालायचं. रश्श्याला सुद्धा चव छान येते. इथे मी मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून रस्साची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला रस्सा किती पातळ घट्ट ठेवायचा आहे त्यानुसार पाणी आणि वाटणाची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. चिकन मॅरिनेट करताना थोडं मीठ घातलेलं होतं. आता पाणी घातलं, रस्सा केला आहे, तर अजून आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ करू शकता. तर आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. थोडासा चिकन मसाला राहिलेला होता, तो सुद्धा मी इथे घातलेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कुकरचं झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांवरती जास्त शिजवलं तर चिकन गाळ होतो, म्हणजे खूप जास्त शिजला जातो आणि खायला त्याचा टेस्ट छान येत नाही. 2 शिट्ट्या आल्यानंतर गॅस मी बंद केला होता आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतलंय, म्हणजे त्याचं प्रेशर रिलीज झाल्यानंतरच झाकण खोललंय. आता बघू शकता खूप छान रस्सा तयार झालेला आहे. रश्श्याला कलरसुद्धा छान आलेला आहे. मी इथे नेहमीपेक्षा थोडं कमीच तेल वापरलेलं आहे, कारण आता सर्दी खोकला जास्त होतो आणि त्यामध्ये आपण जास्त तेल खाल्लं तर अजून जास्त सर्दी खोकला होतो थंडीच्या दिवसात. तर इथे गरमागरम आणि झणझणीत असा गावठी कोंबडीचा रस्सा तयार आहे. सोबतीला मी ज्वारी भाकरीची मस्त गरमागरम खरपूस भाजलेली भाकरी इथे सर्व केलेली आहे. सर्वात आधी मस्त गरमागरम रस्सा प्यायचा, नंतरच भाकरीवर ताव मारायचा. रस्सा सुद्धा छान झालेला होता. जास्त तिखट सुद्धा बनवला नव्हता, कारण आमच्या घरात मुलं सुद्धा खातात आणि मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. झटपट असा मी कुकरमध्ये बनवलाय. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही टोपामध्ये सुद्धा बनवू शकता. तर मंडळी, आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.